Hello students, here we will see the next topic of 15th chapter, excretion and osmoregulation is juxtaglomerular apparatus and urine concentration. In last lecture, we have studied structure of nephron and urine formation. Here first we will see juxtaglomerular apparatus. Juxtaglomerular apparatus is the part of nephron where this afferent arteriole is close in contact with DCT of same nephron. This part is called a juxtaglomerular apparatus. This is found in juxtamedullary nephron. Some smooth muscles of wall of afferent arteriole are modified in such a way that their sarcoplasm is granular and these cells are called as juxtaglomerular cells. बघा इथे दिसते आपल्याला हा नेफ्रॉन आहे. नेफ्रॉनचा हा पार्ट बाहेरचा याला म्हणतात बोमन्स कॅप्सूल आणि हा ग्लोमेरुलस. afferent arteriole इथे कॅपिलरीज आणि हे इफ्रंट आर्ट्रिओल. हा पीसीटी हेनलेज लूप आणि हा डीसीटी. तर हा जो afferent आर्ट्रिओल आहे याचा जर आपण वॉल बघितला तर तो बनलेला असतो स्मूथ मसल्सने आणि या स्मूथ मसल्स मध्ये ज्या सेल्स आहेत त्यांचा जो सार्कोप्लाझम आहे त्यांचं जे सायटोप्लाझम आहे ते ग्रॅन्युलर झालेलं असतं other region of afferent arteriole. दुसऱ्या रिजन मधल्या स्मूथ मसल मध्ये हा चेंज होत नाही, परंतु याच एरियाच्या या स्मूथ मसल्स आहेत यांचा जो सायटोप्लाझम आहे जो सार्कोप्लाझम आहे तो हायली ग्रॅन्युलर झालेला असतो आणि या सेल्सला म्हणतो आपण जुक्स्टाग्लोमेरुलर सेल्स. आणि हा जो पार्ट आहे डीसीटीचा त्याच हेनलेज लूपचा डीसीटीचा पार्ट जो या afferent आर्ट्रिओलच्या क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये येतो. या सेल्स या डीसीटीच्या या सेल्स ज्या क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये आल्या afferent आर्ट्रिओलच्या त्या क्लोजली कॉम्पॅक्टली अरेंज्ड असतात, अगदी पॅक्ड असतात, कॉम्पॅक्टली पॅक्ड असतात ऑदर डीसीटीच्या पार्ट पेक्षा. बाकीच्या पार्ट मध्ये त्या एवढ्या कॉम्पॅक्टली अरेंज नाही आहेत, परंतु इथल्या ज्या सेल्स आहेत डीसीटीच्या त्या खूप जास्त कॉम्पॅक्टली अरेंज्ड आहेत आणि या सेल्सला म्हणतात डेन्सा मॅक्युला. या डेन्सा मॅक्युला सेल्स आणि ह्या जुक्स्टाग्लोमेरुलर सेल्स या दोघांना मिळून म्हटलं जातं जुक्स्टाग्लोमेरुलर apparatus. In each nephron, beginning part of DCT makes contact with afferent arteriole of same nephron. The cells in the wall of DCT in this region are packed more densely than those in other region of DCT and this is called as macula densa. सांगितलं मी तुम्हाला हा जो डीसीटीचा पार्ट आहे जो याच्या क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये आलाय इथल्या ज्या सेल्स आहेत ह्या कॉम्पॅक्टली अरेंज झाल्या. दुसऱ्या पार्ट मध्ये एवढ्या त्या कॉम्पॅक्टली अरेंज नसतात, परंतु याच पार्ट मधल्या जास्त डेन्सली कॉम्पॅक्टली अरेंज्ड असतात आणि या सेल्सला म्हणतो आपण डेन्सा मॅक्युला. Densa macula and juxtaglomerular cells together form juxtaglomerular apparatus. This play important role in blood pressure regulation within kidney. हा जो पार्ट आहे juxtaglomerular cells म्हणजे या afferent arterioleच्या सेल्स ज्याचं सार्कोप्लाझम ग्रॅन्युलर झालेलं आहे हा juxtaglomerular cells आणि ह्या कॉम्पॅक्टली अरेंज झालेल्या डीसीटीच्या सेल्स ज्याला म्हणतात डेन्सा मॅक्युला या दोघांना मिळून juxtaglomerular cells आणि ह्या डेन्सा मॅक्युला या दोघांना मिळून म्हटलं जातं juxtaglomerular apparatus जे इम्पॉर्टंट रोल प्ले करतात किडनी मध्ये ब्लड प्रेशर मेंटेन करण्यासाठी. Then we will see the next point, concentration of urine. Under the condition like low water intake or
high water loss due to sweating, human can produce concentrated urine. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जेव्हा लो वॉटर इनटेक होतो, काही कारणाने आपण कमी पाणी पिलं गेलं, उपवास असेल, कमी पाणी गेलं किंवा काही ठिकाणी आपण पाणी प्यायला मिळालं नाही म्हणून कमी पाणी गेलं बॉडीमध्ये किंवा वॉटर लॉस झाला, उन्हाळ्याचे दिवस आहे, जास्त स्वेटिंग झालं, उन्हामध्ये आपल्याला बाहेर जावं लागलं, हार्डवर्क करावं लागलं उन्हामध्ये, तेव्हा वॉटर लॉस होतो या स्वेटिंगच्या थ्रू आणि मग ह्युमनची जी किडनी आहे ती हायली कॉन्सन्ट्रेटेड युरिन तयार करते. It can be almost 4 times concentrated, that is 1200 microosmolar per liter than the blood, which is 300 microosmolar per liter. हे जे युरिन असतं ते 4 पटीने जास्त ब्लड पेक्षा जास्त ऑस्मोलॅरिटी असते. 200 मायक्रोमॉलिक्युल्स असतात याच्यामध्ये ऑस्मॉलचे, कोणापेक्षा जास्त 4 पटीने ब्लड पेक्षा. ब्लड मध्ये 300 मायक्रो ऑस्मोलार पर लिटर एवढी ऑस्मोलॅरिटी आहे याची, 300 मॉलिक्युल, तर याची आहे 1200 मॉलिक्युल. म्हणजे याच्या 300 म्हणजे 1200 जवळजवळ 4 टाइम्स मोर आहे ब्लड पेक्षा. For this purpose, a mechanism called counter-current mechanism is operated in human kidneys. Limb of Henle's loop of juxtamedullary nephron and vasa recta operate counter-current mechanism as follows. आता हा जो पार्ट आहे, आपल्याला माहिती आहे 2 प्रकारचे नेफ्रॉन असतात. एक असतो जक्स्ट्रामेड्युलरी नेफ्रॉन, हा जो नेफ्रॉन आहे याला म्हणतात जक्स्ट्रामेड्युलरी नेफ्रॉन, म्हणजे ज्याच्यामध्ये डीसीटी क्लोज आलेला असतो ऍफरंट आर्टरिओलच्या, आणि हेनलीज लूप जास्त लॉंग असतो, डीपली गेलेला असतो मेड्युलामध्ये. या अशा प्रकारच्या नेफ्रॉनला म्हणतो आपण जक्स्ट्रामेड्युलरी नेफ्रॉन. आणि आपण जे स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन मध्ये पाहिलेले सिंपल नेफ्रॉन तो कॉर्टिकल नेफ्रॉन्स असतात. तर असे 2 प्रकारचे नेफ्रॉन असतात. या जक्स्ट्रामेड्युलरी नेफ्रॉन मध्ये दोघं मिळून ही काउंटर करंट मेकॅनिझम ऑपरेट करतात. एक पहिला पार्ट आहे तो म्हणजे लिंब ऑफ हेनलेस लूप ऑफ दिस जक्स्ट्रामेड्युलरी नेफ्रॉन. या नेफ्रॉनचा हा जो हेनलेस लूप आहे हा याच्यामध्ये पार्टिसिपेट करतो. आणि दुसरा पार्ट आहे तो म्हणजे वासा रेक्टा. वासा रेक्टा आपण स्ट्रक्चर मध्ये बघितलेल्या नेफ्रॉनच्या, ती इथे रन होते, इथून पास होते ती. इथे हा डिसेंडिंग लिंब आहे, तर हा वासा रेक्टाचा इथे असेंडिंग लिंब असतो. या हेनलेज लूपचा इथे डिसेंडिंग लिंब आहे, तर हा जो असेंडिंग लिंब आहे वासा रेक्टाचा तो इथे रन झालेला असतो. म्हणजे अगदी हा लूप याला पॅरलली इथे असं रन, इथे बाजूला दाखवलेलं आहे परंतु ऍक्च्युली आपण डायग्राम मध्ये पाहिलेलं आहे, हा वासा रेक्टा इथे पॅरलली इथे असं रन झालेला असतो. या हेनलेज लूपच्या इथेच यू शेप तयार झालेला असतो, इथे बाजूला दाखवलाय परंतु तो इथून रन झालेला आहे. ही वासा रेक्टा, यालाही 2 लिम्स असतात, हा डिसेंडिंग आणि हा असेंडिंग लिंब. आणि या हेनलेज लूपलाही 2 लिम्स असतात, हा डिसेंडिंग लिंब आणि हा असेंडिंग लिंब. हे दोघं मिळून एक मेकॅनिझम ऑपरेट करतात, ज्या मेकॅनिझमला म्हटलं जातं काउंटर करंट मेकॅनिझम. काउंटर करंट मेकॅनिझम मध्ये दिस मेकॅनिझम इन्व्हॉल्व्स passage of fluid from descending to ascending limb of Henle's loop. हा पॅसेज इन्व्हॉल्व आहे, बघा इथे डॅशने दाखवले आपण. हा जो पॅसेज आहे हा पॅसेज महत्वाचा आहे. ह्या डिसेंडिंग लिंब पासून असेंडिंग लिंब मध्ये हा पूर्ण जो पॅसेज आहे, या पॅसेज मध्ये फ्लुइड फ्लो होतं, ट्युब्युलर फ्लुइड, आणि त्याच्यामध्ये हे कॉन्सन्ट्रेशन ठरवलं जातं. फ्लुइड flow of tubular fluid, it is in opposite direction through both limb, hence the name counter means opposite current or flow. बघा इथे दिसते आपल्याला हा डिसेंडिंग लिंब आहे, इथे फ्लुइड जे आहे टिश्यू फ्लुइड ते फ्लो डाऊन होते म्हणजे खालच्या साईडला फ्लो होत आहे. तर या असेंडिंग लिंब मध्ये फ्लुइड अपवर्ड साईडला फ्लो होत आहे, म्हणजे इथे खाली येते फ्लुइड ते इथे वर जात आहे, एकमेकांच्या अपोजिट फ्लो होतो. म्हणजे अपोजिट आहे म्हणून या फ्लो अपोजिट आहे म्हणून याला काउंटर, काउंटर म्हणजे अपोजिट आणि करंट म्हणजे फ्लो, म्हणजे काउंटर करंट मेकॅनिझम असं म्हटलं जातं. In case of vasa recta, blood flows
असेंडिंग टू डिसेंडिंग पार्ट ऑफ इट सेल्फ. परंतु इकडे उलट आहे, असेंडिंग मधून डिसेंडिंग मध्ये फ्लो होतं ब्लड. Wall of descending limb is thin and permeable to water, whereas that of ascending limb is thick and impermeable to water. बघा आपण पाहिलेलं आहे स्ट्रक्चर मध्येच, हा जो डिसेंडिंग लिंब आहे हा थिन आहे आणि हा परमिएबल आहे वॉटर साठी, म्हणजे इथून टिश्यू फ्लुइड मधून वॉटर बाहेर येऊ शकतं. ह्या सेल्स रिअब्सॉर्ब करून वॉटर या टिश्यू फ्लुइड मध्ये टाकतात. तर हा जो असेंडिंग लिंब आहे हा थिक असतो आणि इम्परमिएबल आहे वॉटर साठी, इथून वॉटर बाहेर पडू शकत नाही. इथून सोल्यूट बाहेर येतात Na+Cl- सारखे, तेही ऍक्टिव्हली ते बाहेर काढले जातात. तर हा जो दोघांमधला डिफरन्स आहे, ह्या डिसेंडिंग लिंब परमिएबल टू वॉटर आणि असेंडिंग लिंब कसं आहे, इम्परमिएबल टू वॉटर. In the region of descending limb, water diffuses from tubular fluid into tissue fluid, due to which tubular fluid become concentrated. बघा आता इथे दिसते आपल्याला डिसेंडिंग लिंब मध्ये हा थिन आहे आणि वॉटर साठी परमिएबल आहे. जसे जसे इथे टिश्यू फ्लुइड खाली येणार आहे तसे तसे वॉटर इथून डिफ्यूज होणार, वॉटर ऍब्सॉर्ब करून टिश्यू फ्लुइड मध्ये सोडलं जाणार. म्हणजे या टिश्यू फ्लुइड आतल्या ट्युब्युलर फ्लुइड मध्ये वॉटर कमी झालं, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन वाढलं, ऑस्मोलॅरिटी वाढली, याच्यामध्ये वाढत वाढत जाते, ती 1200 पर्यंत जाते. म्हणजे इथे ऑस्मोलॅरिटी इन्क्रीज होते. वॉटर बाहेर गेल्यामुळे आतमधले सोल्यूट जास्त झाले आणि वॉटर कमी झाला, म्हणजे या रिजन मध्ये ऑस्मोलॅरिटी इन्क्रीज होते. Then in the region of descending limb, water diffuses from tubular fluid into tissue fluid, to which tubular fluid become concentrated. आताच बघितलं आपण टिश्यू फ्लुइड मध्ये जातं वॉटर, ज्याच्यामुळे ट्युब्युलर फ्लुइडचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं, वाढतं. Ascending limb of Henle's loop is thick walled and its cells can reabsorb Na plus and Cl minus from tubular fluid and release into tissue fluid. Due to this, tissue fluid around descending limb become concentrated. This makes the more water to move out from descending limb into tissue fluid by osmosis. आता बघा इथे आपल्याला दिसते डायग्राम मध्ये, या डिसेंडिंग लिंब मध्ये वॉटर बाहेर आलं, ज्याच्यामुळे टिश्यू फ्लुइडचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं, इथे ऑस्मोलॅरिटी इन्क्रीज झाली. जसं जसं हा फ्लुइड असेंडिंग लिंब मध्ये फ्लो व्हायला लागतो तसे तसे इथे Na+ आणि Cl- मूव्ह आउट होतात, डिफ्यूज होतात, बाहेर काढून रिअब्सॉर्ब करून टिश्यू फ्लुइड मध्ये टाकले जातात. आता बाहेरच्या ह्या टिश्यू फ्लुइड मध्ये Na+ Cl- मोर आहेत, जास्त आहे, म्हणजे टिश्यू फ्लुइड हायली कॉन्सन्ट्रेटेड आहे. ही जी कंडिशन आहे टिश्यू फ्लुइड कॉन्सन्ट्रेशन वाढणे किंवा जास्त असणे, याच्यामुळे या डिसेंडिंग लिंब मधून जास्तीत जास्त वॉटर बाहेर येणार आहे. कारण हे बाहेर कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, म्हणजे हे कॉन्सन्ट्रेशन कमी करण्यासाठी टिश्यू फ्लुइड मधलं जे वॉटर आहे ते बाहेर येतं, वॉटर मूव्ह आउट होतं. म्हणजे Na+ Cl- बाहेर टिश्यू फ्लुइड मध्ये जास्त असल्यामुळे टिश्यू फ्लुइडचं जास्तीत जास्त वॉटर बाहेर येतं ऑस्मॉसिसच्या साहाय्याने. Due to this, tissue fluid around descending limb more concentrated, and this makes more water to move out from descending limb. बघा याच्यामुळे बाहेरचं जे टिश्यू फ्लुइड आहे ते कॉन्सन्ट्रेटेड झालंय Na+ Cl- मुळे, आणि ज्याच्यामुळे डिसेंडिंग लिंब मध्ये जास्तीत जास्त वॉटर बाहेर येऊ लागतं ऑस्मोसिस. आपल्याला माहिती आहे हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन होता, कारण बघा इथे दिसते आपल्याला, इथे जास्त कशाचं कॉन्सन्ट्रेशन झालंय, NaCl चं कॉन्सन्ट्रेशन झालंय, इथे वॉटर कमी आहे म्हणून आतलं वॉटर बाहेर यायला लागेल, साहजिक. हे सिंपल रूल आहे ऑस्मोसिस, हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशनच्या साहाय्याने, हे म्हणजेच ऑस्मोसिसच्या साहाय्याने टिश्यू फ्लुइड मधून वॉटर बाहेर येतं डिसेंडिंग लिंब मध्ये. Beside, whenever water retention is necessary, pituitary secrete ADH. आता हे झालं नॉर्मल कंडिशन मध्ये.
की इथे आपल्याला या डिसेंडिंग लिम्ब मधून वॉटर बाहेर येतं. हे कॉन्सन्ट्रेटेड इथे वाढत चाललं टिश्यू फ्लुइड वर गेला असेंडिंग लिम्ब मध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे म्हणून NaCl बाहेर टाकून दिले जातात. या बाहेरच्या टिश्यू फ्लुइड मध्ये NaCl चं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, ज्याच्यामुळे ह्या डिसेंडिंग लिम्ब मधलं वॉटर बाहेर येतं. ऑस्मोसिस सिंपल, हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो. बाहेरच्या टिश्यू फ्लुइडला डायल्यूट करण्यासाठी वॉटर बाहेर येतं. हे नॉर्मली झालं. परंतु जर आपल्या काही कारणाने वॉटर लॉस झाला, स्वेटिंग जास्त झालं किंवा डायरिया, वॉमिटिंग झालं, अशा वेळेस आपल्या बॉडीमधून वॉटर लॉस झालेला आहे आणि या युरिन मधून पाणी बाहेर चाललंय, ते डेंजरस होऊ शकतं. म्हणून वॉटर रिटेन्शनची गरज असते, पाणी बॉडीतच ठेवायची गरज असते. तेव्हा आपल्या पिट्युटरी ग्लँड मधून ADH नावाचा हार्मोन सिक्रेट होतो, जो या DCTच्या सेल्सला आणि कलेक्टिंग डक्टच्या सेल्सला स्टिम्युलेट करतो. ह्या DCTच्या सेल्स आहेत, ह्या कलेक्टिंग डक्टच्या सेल्स आहेत, यांना स्टिम्युलेट करतो फॉर वॉटर रिटेन्शन. बघा इथून दिसते आपल्याला वॉटर मॉलिक्यूल रिॲब्सॉर्ब केले, इथून वॉटर मॉलिक्यूल रिॲब्सॉर्ब केले. म्हणजे जेव्हा आपल्या बॉडीला गरज आहे पाण्याची तेव्हा ADH सिक्रेट होतो आणि तो या दोघांच्या सेल्सला, DCTच्या आणि या कलेक्टिंग डक्टच्या सेल्सला स्टिम्युलेट करतो. DCTचा कोणता पार्ट? शेवटचा पार्ट. या शेवटच्या पार्ट मधल्या सेल्सला आणि या कलेक्टिंग डक्टच्या वरच्या सेल्सला हा ADH स्टिम्युलेट करतो वॉटरच्या रिॲब्सॉर्प्शनसाठी. इथून जास्तीत जास्त वॉटर मॉलिक्यूल बाहेर आलेले दाखवलेले, म्हणजे वॉटर रिटेन्शन केलं जातं, वॉटर बॉडीतच ठेवलं जातं, पाणी बाहेर जाऊ दिलं जात नाही आणि ज्याच्यामुळे जे युरिन आहे ते कॉन्सन्ट्रेटेड बाहेर टाकलं जातं, म्हणजे कमी पाणी जास्त युरिया त्याच्यामध्ये असतो. ड्यू टू दिस वॉटर मूव्स फ्रॉम ट्युब्युलर फ्लुइड इनटू टिश्यू फ्लुइड, मेक द युरिन कॉन्सन्ट्रेटेड. ज्याच्यामुळे युरिन कसं बनतं? कॉन्सन्ट्रेटेड. Cells in the wall of deep medullary part of collecting duct are permeable to water. As concentrated urine flows through it, urea diffuses from urine into tissue fluid and from tissue fluid into tubular fluid, flowing through ascending limb of लूप ऑफ हेनले. थिन पार्ट जो आहे असेंडिंग लिम्बचा त्याच्यामध्ये होतं हे. बघू आता आपण डायग्राम मध्ये. बघा इथे आता जास्तीत जास्त Na+ इथून पाणी बाहेर काढून घेतलंय, Na+ आहे, Cl- आहे, युरिया आहे, हायली कॉन्सन्ट्रेटेड युरिन पास होते या कलेक्टिंग डक्ट मध्ये. हा जो छोटासा पार्ट आहे ब्ल्यू कलरचा दाखवलाय तो जास्त डीपली मिड्युलामध्ये असतो. या मिड्युलाच्या आतमध्ये असणारा हा जो पार्ट आहे कलेक्टिंग डक्टचा हा परमिएबल असतो वॉटरसाठी. बघा इथे युरिया बाहेर आलेला दाखवलेला आहे, म्हणजे वॉटरसाठी परमिएबल आहे हा एरिया. इथून जेव्हा हायली कॉन्सन्ट्रेटेड युरिन पास होता तेव्हा हा युरिया इथे डिफ्यूज होतो या रिनल ट्युब्यूल मधून तो टिश्यू फ्लुइड मध्ये, आणि टिश्यू फ्लुइड मधून तो परत कशामध्ये घेतला जातो? या असेंडिंग लिम्ब मध्ये, जिथे या असेंडिंग लिम्बचा वॉल कसा आहे? थिन आहे. हा पार्ट जो आहे थिन पार्ट असतो असेंडिंग लिम्बचा आणि हा जो वरचा पार्ट असतो हा थिक असतो. मग युरिया इथून परत टिश्यू फ्लुइड मधून परत या ट्युब्युलर फ्लुइड मध्ये घेतला जातो आणि मग तो पुढे इथे आल्यानंतर मात्र थिक आहे हा वॉल कसा आहे असेंडिंग लिम्बचा थिक आहे. इथून युरिया बाहेर येत नाही अजिबात, म्हणजे तो परत इथे पास होतो युरिया पुढे. म्हणजे इथूनच युरिया युरिन मधून बाहेर येतो टिश्यू फ्लुइड मध्ये, टिश्यू फ्लुइड मधून परत ट्युब्युलर फ्लुइड मध्ये, परत तो फ्लो होतो इथून इथे, म्हणजे इथल्या इथेच ही सायकल कंप्लीट होते. याला म्हणतात युरिया सायकल. आता हे कशासाठी घडतंय सगळं बघू आपण. आता बघा इथून आपल्या बॉडीला गरज आहे पाण्याची, पाणी बाहेर जाऊ द्यायचं नाहीये, म्हणून इथे हा जो युरिया आहे तो बाहेर येतो आणि या बाहेरचं जे टिश्यू फ्लुइड आहे ते जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेटेड बनवतो. म्हणजे युरिया जास्त बाहेर आला की कॉन्सन्ट्रेटेड झालं बाहेरचं टिश्यू फ्लुइड. टिश्यू फ्लुइड कॉन्सन्ट्रेटेड आहे म्हटलं की साहजिक सिंपल ऑस्मोसिस घडेल. बाहेरच्या याच्यामध्ये सोल्यूट जास्त वॉटर कमी आहे, मग बाहेर आतलं वॉटर बाहेर येईल. हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो, म्हणजे ऑस्मोसिसच्या थ्रू वॉटर मॉलिक्यूल जास्तीत जास्त बाहेर आणले जातील. म्हणजे जास्तीत जास्त वॉटर रिटेन्शन करण्यासाठी, बॉडीमध्येच पाणी ठेवण्यासाठी
इथे युरिया डिफ्यूज होतो, बाहेर येतो या टिश्यू फ्लुइडला, तो कॉन्सन्ट्रेट करतो, ज्याच्यामुळे वॉटर इथे रिअब्सॉर्ब केलं जातं, टिश्यू फ्लुइड मध्ये सोडून दिलं जातं आणि टिश्यू फ्लुइड मधून ते परत कशामध्ये घेतलं जातं, ब्लड मध्ये. या युरियाचा रोल काय आहे, का बरं इथे युरिया जास्त सोडला, तर वॉटरचे मॉलिक्यूल रिअब्सॉर्ब करण्यासाठी इथे बाहेरच्या एरियामध्ये जास्त टिश्यू फ्लुइड मध्ये जास्त युरिया येतो. हा युरिया परत इथे थिन जो लिंब आहे, हा लिंब असेंडिंग लिंबचा हा जो थिन पार्ट आहे याच्यामध्ये तो परत येतो टिश्यू फ्लुइड या ट्युब्युलर फ्लुइड मध्ये, टिश्यू फ्लुइड मधून ट्युब्युलर मध्ये, आणि परत तो या थिक पार्ट मधून काही बाहेर येत नाही, तो परत इकडे खाली येतो, परत इथे येतो, म्हणजे इथल्या इथे तो फिरत राहतो. याला म्हणतात रिसायकलिंग ऑफ युरिया. Cells in the wall of deep medullary part of collecting duct are permeable to water. आत्ताच बघितला पण तो collecting duct चा part कसा आहे, permeable. As concentrated urine flows through it, urea diffuses from urine into tissue fluid. इथून जर कॉन्सन्ट्रेटेड युरिन पास होत आहे तर ते तिथून युरिया कशामध्ये येतो, टिश्यू फ्लुइड मध्ये, आणि टिश्यू फ्लुइड मधून परत तो कशामध्ये येतो, असेंडिंग लिम्ब जो थिन पार्ट असतो असेंडिंग लिम्बचा, बघा इथे दाखवले आपण, हा थिन पार्ट आहे असेंडिंग लिम्बचा, हा युरिया टिश्यू फ्लुइड मध्ये आणि टिश्यू फ्लुइड मधून परत या थिन पार्ट मध्ये येतो असेंडिंग लिम्बच्या. This urea cannot pass out from tubular fluid while flowing through thick segment of ascending limb. या वरचा जो सेगमेंट आहे, थिक सेगमेंट आहे हा वरचा, इथून काही युरिया पास होत नाही, तो परत खाली येतो, म्हणजे इथल्या इथे हा फिरत राहतो. यालाच म्हणतो आपण recycling. Urea cannot pass out from tubular fluid while flowing through thick segment of ascending limb and DCT, cortical part of collecting duct, due to impermeability for it in this region. म्हणजे हा जो पूर्ण रेड पार्ट दाखवलेला आहे हा असेंडिंग लिम्बचा थिक पार्ट, हा DCT, हा कलेक्टिंग डक्टचा पार्ट जो कॉर्टेक्स मध्ये, हा जो रेड रिजन आहे याच्यामध्ये इम्परमॅबिलिटी असते युरियासाठी, इथून युरिया काही ऍब्सॉर्ब होत नाही, फक्त युरिया कुठे ऍब्सॉर्ब होतो, इथूनच, आणि तो इथून या थिन पार्ट मधून परत ट्युब्युलर फ्लुइड मध्ये येतो, आणि इथे मात्र तो बाहेर येत नाही, तो रिअब्सॉर्ब होत नाही, कारण इम्परमेबल आहे हा रिजन युरियासाठी. While flowing through the collecting duct, water reabsorb is operate under the influence of ADH. Due to this, urea concentration increases in tubular fluid. Same urea again diffuses into tissue fluid in deep medullary region. ADH जे सिक्रेट होता पिट्युटरी ग्लँड मधून आपल्या, हा हार्मोन ADH तो ऑपरेट करतो, तो इन्फ्लुएन्स करतो कोणत्या पार्टला, या DCTचा हा शेवटचा पार्ट आणि कलेक्टिंग डक्टचा, या दोघांना इन्फ्लुएन्स करतो, या दोन पार्टला, की आपल्या बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालंय, वॉटर लॉस झालाय स्वेटिंगमुळे किंवा डिहायड्रेशन वॉमिटिंगमुळे, या दोघांना इन्फ्लुएन्स करतो वॉटर रिअब्सॉर्प्शन साठी. म्हणून बघा इथून वॉटर मॉलिक्यूल बाहेर आलेले दाखवले, या DCTचा पार्ट शेवटचा आणि हा कलेक्टिंग डक्टचा पार्ट वरचा, या पार्ट मध्ये वॉटर रिटेन्शन केले जातं ADHच्या इन्फ्लुएन्समुळे. परंतु या जेव्हा हा फ्लुइड कॉन्सन्ट्रेटेड फ्लुइड जेव्हा फ्लो होता खालच्या साईडला मेड्युलरी पार्ट मध्ये, तेव्हा तिथे युरिया काय होतो, डिफ्यूज होतो. Thus the same urea is transferred between segment of renal tubule and tissue fluid of inner medulla. This is called urea recycling, operating for more and more water reabsorption from tubular fluid, thereby excretion of small volume of concentrated urine. बघा इथे हा जो युरिया शेवटच्या पार्ट मध्ये कलेक्टिंग डक्टच्या, हा ब्लू पार्ट जो दाखवलाय हा युरियासाठी कसा आहे, परमेबल आहे, इथून जेव्हा कॉन्सन्ट्रेटेड युरिन पास होतंय तिथला युरिया इथे डिफ्यूज होतो टिश्यू फ्लुइड मध्ये, आणि टिश्यू फ्लुइड मधून तो या थिन सेगमेंट मध्ये येतो असेंडिंग लिम्बच्या, इथून मात्र तो बाहेर येऊ शकत नाही, तो इथे परत इकडे येतो, म्हणजे याला म्हणायचं रिसायकलिंग ऑफ युरिया. कशासाठी घडतंय हे, तर ह्या बाहेरच्या पार्ट मध्ये टिश्यू फ्लुइड मध्ये युरियाचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं जातं, कारण
बाहेर युरिया जास्त म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जास्त, ते कमी करण्यासाठी आतलं वॉटर साहजिक बाहेर येईल ऑस्मोसिसने. वॉटर जास्तीत जास्त रिटेन करण्यासाठी इथे युरिया बाहेर येतो, डिफ्यूज होतो आणि कमीत कमी कॉन्सन्ट्रेशनचं युरिन बाहेर टाकलं जातं. स्मॉल व्हॉल्यूम बाहेर टाकलं जातं कॉन्सन्ट्रेटेड युरिनचं. Osmotic gradient is essential in the renal medulla for water reabsorption by countercurrent multiplier system. This osmotic gradient is maintained by vasa recta by operating countercurrent exchange system. Vasa recta also have descending and ascending limb. Blood that enters the descending limb of vasa recta has normal osmolarity of about 300 moles of osmolar per liter as it flowed down in the region of renal medulla where tissue fluid become increasingly concentrated. NaC plus and Cl minus urea molecules diffuses from tissue fluid into blood and water diffuses from blood into tissue fluid. Due to this, blood flows due to this blood becomes more concentrated, which now flows through ascending part of vasa recta. आता बघा इथे हा जो vasa recta ही जी वेन आहे ही इम्पॉर्टंट पार्ट प्ले करते कशामध्ये ऑस्मोटिक ग्रेडियंट मध्ये. हा हिचा डिसेंडिंग लिंब आहे आणि हा असेंडिंग लिंब आहे. याच्यामधून ब्लड फ्लो होतं, इथून युरिन फ्लो होतं, इथे ब्लड फ्लो होता. तर हा जो डिसेंडिंग लिंब आहे वासा रेक्टाचा तो ऍक्च्युअली इथे रन झालेला असतो आणि हा जो असेंडिंग लिंब आहे तो ऍक्च्युअली इथे रन झालेला असतो. तर हा जो डिसेंडिंग लिंब आहे या डिसेंडिंग लिंब मधून जे ब्लड फ्लो होत आहे त्याचं ऑस्मोलॅरिटी अगदी नॉर्मल असते, 300 असते. या रेड रिजन मध्ये किती आहे ती 300 आहे. मग ती इन्क्रीज होते हळूहळू कारण या रिजन मध्ये काय जास्त आहे बघा, इथे Na+, Cl-, इथे युरिया जास्त आहे म्हणजे इथे बाहेरच्या टिश्यू फ्लुइड मध्ये हे सोल्यूट जास्त आहे, ते सोल्यूट याच्या आतमध्ये डिफ्यूज होतात. मग इथे ऑस्मोलॅरिटी इन्क्रीज होते. मग Na+ आत आला, युरिया आत आला या ब्लड मध्ये, ब्लडची ऑस्मोलॅरिटी इन्क्रीज होते. जसं जसं ते फ्लो डाऊन होईल तशी तशी इन्क्रीज होत जाते. 300, 320, मग इथे 400, मग 1200 पर्यंत वाढत वाढत जाते. Na+, Cl- युरिया आतमध्ये येतो. हायली कॉन्सन्ट्रेटेड ब्लड फ्लो होतं. जसं जसं ते खाली जातं, डाऊन जातं, तसं तशी याची ऑस्मोलॅरिटी इन्क्रीज होते. आणि हा जो पार्ट आहे असेंडिंग लिंब वासा रेक्टाचा तो रन झालेला असतो इथून, या डिसेंडिंग लिंब पासून तो रन झालेला असतो, इथे असतो, याला पॅरलल असतो. हा याचा डिसेंडिंग तर याचा काय असतो असेंडिंग लिंब इथे असतो. आणि या रिजन मध्ये जे टिश्यू फ्लुइड आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन नॉर्मल असतं. इथे कॉन्सन्ट्रेशन कसं आहे टिश्यू फ्लुइडचं जास्त आहे कारण इथे Na+ आहे, Cl- आहे, युरिया आहे, म्हणजे इथे हायली कॉन्सन्ट्रेटेड टिश्यू फ्लुइड आहे. तिथून हा डिसेंडिंग लिंब पास होतो म्हणून बाहेरचे सोल्यूट आतमध्ये येतात, ऑस्मोलॅरिटी वाढते. परंतु हा असेंडिंग लिंब जो आहे याच्यामधून जे ब्लड फ्लो होत आहे तो या एरियामध्ये आल्यानंतर इथे आहे हा वासा रेक्टाचा पार्ट, इथे नॉर्मल आहे टिश्यू फ्लुइड. मग इथले Na+, Cl- परत बाहेर येतात आणि ऑस्मोलॅरिटी डिक्रीज होत जाते. बघा इथे जसं जसं वर जाईल फ्लो होईल हा ब्लड तशी तशी ऑस्मोलॅरिटी डिक्रीज होते. इथे इन्क्रीज होते तर इकडे डिक्रीज होते. इथे Na+, Cl- बाहेर येतील, 900, 600, 300 म्हणजे नॉर्मल ऑस्मोलॅरिटी होते या डिसेंडिंग असेंडिंग लिंब मध्ये. डिसेंडिंग मध्ये ती वाढते तर असेंडिंग मध्ये ती कमी होते कारण हा जो डिसेंडिंग लिंब आहे तो इथून रन झालेला असतो. या एरियामध्ये टिश्यू फ्लुइडचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, ते कॉन्सन्ट्रेशन कमी करण्यासाठी हा इथे रन झालाय हा लिंब, ते सगळे सोल्यूट ब्लड मध्ये घेतले जातात आणि हा जो पार्ट आहे असेंडिंग लिंब तो इथे असतो. या नॉर्मल असतं इथे टिश्यू फ्लुइडचं कॉन्सन्ट्रेशन. मग इथे परत या ब्लडची वाढलेली ऑस्मोलॅरिटी पण डेंजरस असू शकते. मग परत इथे घेतली जातात, हे बाहेर आणले जातात Na+, Cl- म्हणजे ऑस्मोटिक ग्रेडियंट जे आहे ते
मेंटेन करण्यासाठी हा वासारेक्टा आहे. इथे पॅरलली रन झालेला असतो तो या रिजन मध्ये. इथे असते याची डिसेंडिंग लिम्ब, याचा असेंडिंग, तर इथे काय असेल वासारेक्ट्याचं डिसेंडिंग. तर याचे इथे डिसेंडिंग आहे हेनलेस लूपचं, तर इथे काय असतो याचा असेंडिंग. इथे टिश्यू फ्लुइडचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे म्हणून ते सोल्यूट आतमध्ये जातात, ऑस्मॉलॅरिटी वाढत वाढत जाते आणि वर आल्यानंतर या रिजन मध्ये इथे टिश्यू फ्लुइडचं कॉन्सन्ट्रेशन नॉर्मल आहे. हे बाहेर येतात मॉलिक्युल्स, रिअब्सॉर्ब होतात, परत टिश्यू फ्लुइड मध्ये येतात या वासारेक्टा मधून. मग इथे ऑस्मॉलॅरिटी परत डिक्रीज होत जाते, ती नॉर्मल होते 300. म्हणजे थोडक्यात ऑस्मॉटिक ग्रेडियंट मेंटेन करण्यासाठी वासारेक्टा इम्पॉर्टंट आहे. ऑस्मॉटिक ग्रेडियंट इथे काय केले गेले, मेंटेन केले गेले. This part runs through the such a region of medulla where tissue fluid is less concentrated. Due to this, Na plus Cl minus urea molecule diffuses from blood to tissue fluid and water from tissue fluid to ब्लड. म्हणजे Na+Cl- बाहेरच्या आत आले तर वॉटर काय होतं, बाहेर जातात, ज्याच्यामुळे ऑस्मॉटिक ग्रेडियंट काय केले जातात, मेंटेन केले जातात. बघा इथे या बाहेरच्या टिश्यू फ्लुइड मधून काय आलं आतमध्ये, Na+Cl- आले. या रिजन मधून तो रन होतोय, हा डिसेंडिंग लिम्ब वासारेक्टाचा इथून रन होतो, हा पार्ट इथे असतो. मग इथे Na+Cl- कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, ते आतमध्ये आले. आतमध्ये Na+Cl- वाढला की काय बाहेर जातं, साहजिक इथून वॉटर बाहेर काढलं जातं. बघा इथे दाखवलं वॉटर बाहेर आलं. म्हणजे थोडक्यात ऑस्मॉटिक ग्रेडियंट मेंटेन करण्यासाठी हे वासारेक्टा आहे. म्हणजे थोडक्यात कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करण्यासाठी हे सगळं घडतं. अशा प्रकारे ऑस्मॉटिक ग्रेडियंट मेंटेन होतात आणि युरिनचं कॉन्सन्ट्रेशन ठरवलं जातं. ही मेकॅनिझम आहे जिला म्हणतात काउंटर करंट मेकॅनिझम, जी काय ठरवते, कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन. थँक्यू.